नुकताच सुरू झालेला बिग बॉस. आता मी तुम्हाला विचारते, कोण 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 बिग बॉस बघतो? पण फेवरेट कंटेंडर कोण आहे तुमचा? फेवरेट मला निखिल दामले आवडतो. निखिल दामलेमध्ये मला अजून त्याने असं काही वेगळं परफॉर्म केलंय असं मी म्हणणार नाही, पण मला कुठेतरी ना पुष्कर जोग सारखा तो वाटतोय की कोणालाही तो हर्ट करत नाहीये, सगळ्यांशी रिस्पेक्टफुली बोलतोय. कारण कुठेतरी जरी मी लहान दिसत असले तरी एका वयाची मी झालीये. सो आत्ताच्या बिग बॉसमध्ये ती निकी तांबोळी ज्या प्रकारे वर्षा मॅडमशी बोलते, हर्ट होतं मला. आम्ही त्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत, त्यांना आम्ही आमच्या परीने रिस्पेक्ट दिलेला आहे आणि त्यांची जेवढी कारकीर्द आहे तेवढी वर्ष, तेवढे महिने, तेवढं तुझं काम पण नाहीये. सो हा कॉन्फिडन्स कुठून येतो माहिती नाही. अगेन ह्या लोकांना असाच मसाला हवा म्हणून नक्कीच तिला घेतलं गेलेलं आहे. ती जर जुने एपिसोड्स बघून आत्ता कालच मी एका माणसाच्या कमेंटवर मेघाला टॅग केलं की म्हटलं मेघा धाडे यू शुड रीड दिस, कारण त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की ही स्वतःला मेघा धाडे समजून वावरतीये बिग बॉसच्या हाऊसमध्ये. तर मेघाने असं डिसरिस्पेक्टफुली कोणाशीच बोललेली नाही आणि मेघा इज अ गुड फ्रेंड. सो ती जिंकली तेव्हा, आणि ते ऑफकोर्स पहिला सीझन होता त्यामुळे नव्याची नवलाई जशी असते, पहिलं कायम लक्षात राहतं. पण तेवढंच हे पण आहे, मेघाने कधीच कोणाचा डिसरिस्पेक्ट केला नाही आणि आत्ता हिडीस आहे सगळं. सॉरी नाही, पण मला अजून एक मुद्दा याच्यात ऍड करायचा आहे की आम्ही वर्षाताईंचे, म्हणजे वर्षाताई, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांचे सगळ्यांचे चित्रपट पाहून मोठे झालोय. जेव्हा अशा व्यक्तीबद्दल टीव्हीवर बोललं जातं अशा प्रकारे चूक नसताना, तेव्हा ना मराठी माणूस म्हणून, मराठी प्रेक्षक म्हणून कुठेतरी वाईट वाटतं. तिकडे उपस्थित असलेल्या मराठी कलाकारांना एकदाही बोलावंसं नाही वाटलं का निकीला की अगं तू काय बोलतेस, कोणाबद्दल बोलतेस? कारण का निकी ही महाराष्ट्रीयन असली जरी तिचा हिंदीकडे कल जास्त आहे, तिला कदाचित नसेल माहिती की वर्षाताई कोण आहेत. का बोलत नाहीये तिथली माणसं माहिती नाही, पण खूप हर्टिंग आहे, खूप वाईट वाटतंय. काय ती काले दिलवाली वगैरे बोलतीये आणि काय म्हणजे खूप काय म्हणतात ते, तू तुझ्या घरात तुझ्या आईला असं बोलशील का? मला ती अंकिता पण खूप आवडतीये. अंकिताने काल एक छान विधान केलं की मी या घरात मी एका कल्चर्ड फॅमिलीतनं आली आहे आणि मी माणुसकीला धरून खेळेन. खूप सेन्सिबल विधान आहे हे. बिग बॉस साठी हे खूप सेन्सिबल विधान आहे की तिथे एक तर कल्चर सोडून वागावं लागतं समवेअर. त्यामुळे त्या निकी तांबोळीचं काहीतरी करायला पाहिजे. बघूया येणाऱ्या भागात समजा रितेश सर आहेत, त्यांनी जर जो वीकेंडची चावडी असते तेव्हा जर काही केलं तर होईल, नाहीतर अँड ऑफकोर्स आय विल मिस महेश सर. कारण महेश सरांमध्ये जी काय म्हणतात ते न बोलता एक ते आले की हंटर आला मागून असं जे वाटायचं. आय डोंट नो, रितेश देशमुख इज व्हेरी हंबल, किंवा त्याची जी एक इमेज आहे बायकोला जपणारा, बायकोवर खूप जास्त प्रेम करणारा, त्याची ती बाजू अजून कोणी पाहिली नाहीये. कदाचित तो तोडीस तोड निघेल, कदाचित तो त्यांच्यापेक्षा कठोर निघेल, काहीच माहिती नाही. कुठेतरी थोडासा त्यांचं स्वतःचा लँग्वेज बॅरियर येतंय, त्यामुळे ते तेवढे ह्यांनी बोलायला हवं त्यांनी खरं तर, कारण ते स्वतः समोरच्याचा खूप रिस्पेक्ट ठेवतात. तर त्यांनी त्या निकीचं काहीतरी करायला पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.